भोवऱ्यात सापडलेला माणूस गटांगळ्या खात बुडतो, सहसा सावरू शकत नाही. आयुष्यात असे भोवरे खूपदा भेटतात, पण आपण गाफील राहतो म्हणून चूक करून बसतो आणि सावरायचं तेव्हा वेळ निघून गेलेली असते. मग केवळ बघत राहण्यापलीकडे आपल्या हातात काहीच उरत नाही. भोवऱ्यातला माणूस जसा पिळवटून गुरफटत जातो, तसे काहीसे प्रत्येकाच्या आयुष्यात प्रसंग येतात आणि काही करण्याच्या आत बरंच काही घडून जातं. आपल्या आकलनाच्या पलीकडं असतं सारं. भोगण्यापलीकडे त्याच्या हाती काही उरत नाही. असंच काहीसं सुमतीच्या आयुष्यात घडलं. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. भरल्या संसारातून सुशांत तिला सोडून गेला. वर्षभराचं त्याचं आजारपण, 2 चिमुकल्यांचं संगोपन करता करता तिला नाकीनऊ येत होती. पण ती खंबीर होऊन परिस्थितीशी 2 हात करत होती. सासू सासऱ्यांचाही म्हणावा तसा सहारा तिला मिळाला नाही, पण ती उभी राहिली. त्याचा आजारपण कुरबुर न करता करत होती. त्या दिवशी सुमती 2 मुलांचं आवरून ती मुलांना शाळेत सोडून आली आणि बघते तर सुशांत वेदनेने तळमळत असताना तिने पाहिले. का हो, काय झालं? बरं वाटत नाही का? विचारलं तर तो अचानक बेशुद्ध पडला. ती घाबरली. शेजारच्या काकूंना बोलावून त्यांच्या मदतीने सुशांतला दवाखान्यात ॲडमिट केलं आणि गावाकडे घरच्यांना फोन करून निरोप धाडला. तिचं मन थाऱ्यावर नव्हतं. कितीतरी वेळ ती पायथ्याशी बसून होती. डॉक्टरांनी येऊन ट्रीटमेंट चालू केली होती, पण अजून तो शुद्धीवर आला नव्हता. तिचं घड्याळाकडे लक्ष गेलं. मुलं शाळेतून आणण्यासाठी शेजारच्या बंटीला फोन करून त्यांना दवाखान्यात घेऊन येण्यास सांगितलं. पुन्हा सुशांतकडे येऊन पाहते तर तो अद्यापही शुद्धीवर आला नव्हता. तिची मनाची घालमेल, अस्वस्थता तिच्या चेहऱ्यावर जाणवत होती. तिला सुशांतची काळजी वाटत होती. ती उठली आणि डॉक्टरच्या केबिनमध्ये गेली. अरे या बसा. डॉक्टर साहेब, यांना बरं वाटेल ना? काय झालं त्यांना? अरे हो, तुम्ही बसा अगोदर, म्हणत डॉक्टरांनी तिला पाणी प्यायला दिलं. हे बघा, अजूनही 12 तासात ते शुद्धीवर येतील बहुधा, नाहीतर त्यांना दुसरीकडे हलवावं लागेल. तशी सुमती आणखीनच विचारात पडली. सुशांतच्या पायथ्याशी बसली. भीतीने आणि काळजीने तिचा चेहरा काळवंडला होता. आता दवाखान्याचा खर्च कसा होईल? दुसरीकडे हलवायचं तर तो खर्च कसा उभा करावा याच्या काळजीने तिच्या मनात घर केलं होतं. सासू सासऱ्यांकडून मदतीची अपेक्षा म्हटलं तर बघूया काय होतं ते. तिला आठवलं सारं मागील 10 वर्षाच्या संसारात तिला सुशांतने काहीही कमी पडू दिलं नव्हतं. तो तिला त्याच्या परीनं हौसमौज ऐपतीनुसार कधीमधी पिक्चरला घेऊन जात असे. पै जमवून त्याने गावाकडे सुमतीच्या नावावर 2 एकर जमीनही घेतली होती. तेव्हा सुमतीच्या नावावर शेती केल्यामुळे त्याचे आई वडील नाराज झाले होते का कुणास ठाऊक. त्यावेळी सुशांत बोलून दाखवत नव्हता, पण माझ्या माघारी आपल्या मुलाबाळांसाठी, तुझ्यासाठी ती शेती कामी येईल असं बोलून गेला होता. तेव्हा आपण किती भांडलो होतो त्याच्याशी. काय गरज होती माझ्या नावावर शेती, तुमच्या नावावर कर असं म्हटल्यावर. पुन्हा माझ्या नावावर करण्याचा खर्च कशाला करायचा? आणि तुला वाटते तितके माझे आईबाबा सरळ नाहीत बरं? असंही तो का म्हणाला असेल? असे विचार तिच्या मनात येऊन गेले. त्याला त्याच्या आजाराचे त्याला माहीत असेल का? तो असे का म्हणाला? माझ्या माघारी तुला कामी येईल. तू नोकरी करून आपल्या मुलांचे शिक्षण करू शकतेस. मी बँकेत बोलून ठेवलं आहे. सार आठवून ती अक्षरशः वेडीपिशी झाली. समोर सुशांतचे आईबाबा पाहताच तिने हंबरडा फोडला. आई, अण्णा, हे काय झालं असं म्हणत ती सासूबाईंच्या गळ्यात पडून रडू लागली. सुशांतचे बाबा म्हणाले, सुनबाई, डॉक्टर काय म्हणाले? अण्णा म्हणत तिने रडत रडत सांगितले की ते म्हणाले 12 तासात जर शुद्ध आले नाही तर दुसरीकडे हलवावे लागेल. तसे अण्णा विचारात गढूळ गेले. अण्णा, मी बँकेचे ATM घेऊन येते. गडबडीत घरीच विसरले. मुलंही आले असतील घरी, तेव्हा त्यांनाही घेऊन येते म्हणत ती निघून गेली. आज दुसरा दिवस उजाडून गेला तरी सुशांत शुद्धीवर आला नाही. हे पाहून सुमती अण्णाला म्हणाली, अण्णा, यांना आता दुसरीकडे हलवायला हवं. तसे अण्णा म्हणाले, हो ग, पण पैसे नकोत का मोठ्या दवाखान्यात ॲडमिट करायला? माझ्याकडे आहेत, तुम्ही फक्त चला डॉक्टरांना भेटायला. अगं सुनबाई, तुझा फोन आल्यावर मी हातातली कामे टाकून तसंच आलो. मला जायला हवं गावाकडे. सुगीचे दिवस आहेत. धान्याची रास तशीच पडलेली सोडून आलो. ती नीटनेटकं करून मी परवाला येतो, मग बघू काय करायचं ते. असं म्हणत चाल, आम्हाला निघायला हवं, आम्ही परवाला येतो असे म्हणत ती काय बोलते याची वाट न पाहताच निघूनही गेले. तिला काय करावं ते सुचेनासं झालं होतं. रक्ताचे नातेही इतके कसे निष्ठुर असू शकतात? पोटचा मुलगा शेवटच्या घटका मोजतोय आणि ह्यांना त्या धान्याची काळजी. ती एकांतात हमसून रडली. डोळे पुसत
पदर खोचून पुन्हा खंबीर हो डॉक्टरकडे गेली. डॉक्टर साहेब, हे काय लावलं? तुमच्याकडून इलाज होत नाही तर मग काय पेशंट मरणाची वाट पाहताय काय? आम्हाला सुट्टी देऊन टाका. बिल सांगा पटकन. माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. यावर पटपट म्हणत डोळे वटारून बघत ती उद्गारली. तिचा रणचंडीचा अवतार बघून डॉक्टर गारज झाले. अहो पण आधी बिल काढा, बस झाले तुमचे उपकार. तिने सुशांतला मोठ्या शहरात एकटीने हलवले आणि उपचार चालू झाले. जवळचे सर्व बँक बॅलन्स उपचारासाठी पुरेसे नाही हे तिला समजत होते, पण होईल काहीतरी म्हणून तिने हिंमत एकवटली. गावाकडनं आईबाबा येण्याची वाट न बघताच ती एकटीच लढत राहिली. कुंकवाचा धनी शेवटच्या घटका मोजत असताना तिने हार मानली नाही. लढत राहिली, पण तिच्या नावावर असलेली गावाकडची जमीन विकून का होईना त्यांना बरं करीनच असा निश्चय मनाशी करून ती त्याच्या पायथ्याशी बसून होती. शेवटी तिसऱ्या दिवशी त्याची थोडीशी हालचाल जाणवली. ती बघून डॉक्टर डॉक्टर त्यांना शुद्ध आली म्हणत तिने आनंदाने नाचणेच तेवढे बाकी होते. अक्षरशः हॉस्पिटल दणाणून सोडले. जगातले सर्व सुख तिची पायाशी लोळत घेत असल्याचा भास तिला झाला. डॉक्टर येऊन तपासून गेले. सुमतीनं मनाशी खुणगाड बांधली. माझ्या नावावर ही शेती विकेन, पण मी तुम्हाला वाचवीन असं मनात पुटपुटत ती कितीतरी वेळ बसून होती. तिने आई अण्णांना फोन लावून सर्व हकीकत सांगितली. त्यांना सुशांतला शुद्ध आल्याची बातमी दिली आणि शेती विकून पण त्यांना वाचवू अशी इच्छा बोलून दाखवली. अगं सुनबाई, शेत घ्या म्हणल्या थोडी कोणी घेतं, पडून मागतं असं बोलू लागले. तिला अण्णांचा भयंकर राग आला, पण तो आवरत तिनं पण ते करावंच लागेल असं ठासून सांगितलं आणि सुशांतजवळ येऊन बसली. सुशांतने तिच्याकडे पाहिलं आणि जवळ येण्याचा इशारा केला. तिचा हात हातात घेत तू नोकरी कर, मुलांना सांभाळ कसं बसं म्हणाला अन पुन्हा कोमात गेला. डॉक्टर डॉक्टर तिने आरडाओरडा केली. तेव्हा सगळे धावत आले चेकअप करून. डॉक्टरांनी आय एम सॉरी एवढंच म्हटलं. तिने हंबरडा फोडला. सुशांत, तू हवा आहेस मला, तू असं एकटा सोडून नाही जाऊ शकत मला. तिच्या जीवाच्या आकांताने रडताना हंबरडा फोडताना पाहून सारं हॉस्पिटल गहीवरून गेलं होतं. तिची ती छोटी छोटी मुलं फक्त टकमक पाहत होती. त्या बिचाऱ्या निरागस मुलांना काय माहीत होतं, आपले बाबा गेले सोडून आपल्याला कायमचंच. मित्रमैत्रिणींनो, कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.